नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया पश शिपाई प्रश्नपत्रिका। खूप मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर चॅनलला जॉईन करा। प्रश्न क्रमांक 1, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 साल्हेर, 2 महाशंभू, 3 कळसुबाई, 4 अस्तंबा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कळसुबाई हे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 2, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे ए अमरावती, 2 नागपूर, 3 मुंबई, 4 पुणे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अमरावती। चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात पूर्वेस खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 उत्तर प्रदेश, 2 गुजरात, 3 गोवा, 4 छत्तीसगड। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड। महाराष्ट्राचे पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4, आंबा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहराच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 मुंबई नाशिक, 2 पुणे सातारा, 3 कराड चिपळूण, 4 कोल्हापूर रत्नागिरी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 5, जागतिक नृत्य दिन कोणत्या तारखेला असतो? तर ऑप्शन आहे मित्रांनो 8 मे, ऑप्शन 2 1 मे, ऑप्शन 3 29 एप्रिल, 4 21 एप्रिल। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 29 एप्रिल। जागतिक नृत्य दिन हा 29 एप्रिलला साजरा केला जातो। क्रमांक 6, शेतकऱ्याचा असूड ह्या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 महात्मा फुले, 2 सावित्रीबाई फुले, 3 लोकमान्य टिळक, 4 दादाभाई नौरोजी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले। शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले आहे। क्रमांक 7, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय किती वर्षे आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 60, 2 70, 3 62, 4 65। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 65। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे 65 वर्ष आहे। प्रश्न क्रमांक 8, अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 जवाहरलाल नेहरू, 2 APJ अब्दुल कलाम, 3 महात्मा गांधी, 4 सुभाषचंद्र बोस। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 APJ अब्दुल कलाम। अग्निपंख हे आत्मचरित्र APJ अब्दुल कलाम यांचे आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 मेघालय, 2 मणिपूर, 3 अरुणाचल प्रदेश, 4 सिक्कीम। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र सीमा लाभलेला आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 गुजरात, 2 मध्य प्रदेश, 3 केरळ, 4 महाराष्ट्र। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गुजरात। गुजरात या राज्यात सर्वाधिक लांबीचं समुद्र सीमा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 11, आग्रा शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 गंगा, 2 यमुना, 3 नर्मदा, 4 गोदावरी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यमुना। आग्रा शहर हे यमुना या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 12, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 केरळ, 2 आंध्र प्रदेश, 3 कर्नाटक, 4 तेलंगणा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक। शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प हा कर्नाटक राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 13, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 यकृत, 2 त्वचा, 3 केस, 4 खालीलपैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 यकृत। मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 14, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 10 मिनिटं 10 सेकंद, दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो 9 मिनिटं 20 सेकंद, तिसरा ऑप्शन आहे मित्रांनो 7 मिनिटे 20 सेकंद, 4 ऑप्शन आहे मित्रांनो 8 मिनिटं 20 सेकंद। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 8 मिनिटं 20 सेकंद। सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिटं 20 सेकंद लागतात। प्रश्न क्रमांक 15, जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 राष्ट्रपती, 2 मुख्यमंत्री, 3 जिल्हा अधिकारी, 4 राज्यपाल। मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया पद शिपाई हमाल प्रश्नपत्रिका। खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। PDF पण अवेलेबल आहे आपल्याकडे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1, सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 नीलम गोरे, 2 छगन भुजबळ, 3 एकनाथ शिंदे, 4 जयवंत पाटील। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1
नीलम गोरे हे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहे. प्रश्न क्रमांक 2, सुवर्ण महोत्सव किती वर्षात साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 30 वर्ष, 2 50 वर्ष, 3 80 वर्ष, 4 90 वर्ष. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 50 वर्ष. सुवर्ण महोत्सव हे 50 वर्षात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 3, मध्यरात्रीचा सूर्याचा देश असे कोणत्या देशाला म्हणतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 ऑस्ट्रेलिया, 2 ब्रिटन, 3 नॉर्वे, 4 जपान. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नॉर्वे. मध्यरात्रीच्या सूर्याचा देश हा नॉर्वे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे न्यायालय आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 30 न्यायालय, 2 25 न्यायालय, 3 22 न्यायालय, 4 29 न्यायालय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 29 न्यायालय. महाराष्ट्रात एकूण 29 न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 5, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 विश्वास पाटील, 2 शिवाजी सावंत, 3 रणजित देसाई, 4 पु ल देशपांडे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विश्वास पाटील हे पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहे. क्रमांक 6, गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 दिनमित्र, 2 केसरी, 3 दिनबंधू, 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 केसरी. गणेश गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे संपादक होते. प्रश्न क्रमांक 7, घटना समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 8, शिखाचे पवित्र सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 अमृतसर, 2 भटिंडा, 3 चंदीगड, 4 हैदराबाद. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अमृतसर. शिखाचे पवित्र सुवर्ण मंदिर हे अमृतसर या शहरामध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केलेली आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 कर्नाटक, 4 हैदराबाद. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10, गंगा नावाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 सामान्य नाम, 2 विशेष नाम, 3 भाववाचक नाम, 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 विशेष नाम. प्रश्न क्रमांक 11, दीड शहाणा या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 गरजेपेक्षा जास्त शहाणा, 2 जास्त शहाणा, 3 खूप हुशार, 4 मंद. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गरजेपेक्षा जास्त शहाणा. प्रश्न क्रमांक 12, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 नारायण फडके, 2 नरेंद्र जाधव, 3 नरेंद्र पाटील, 4 अविनाश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र जाधव. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13, दुसरे इंग्रज-सिख युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 1947, 2 1857, 3 1848, 4 1747. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1848 मध्ये दुसरे इंग्रज-सिख युद्ध झालेले आहे मित्रांनो. क्रमांक 14, अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 अंजीर, 2 बोरे, 3 कलिंगड, 4 चिकू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कलिंगड. अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 15, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर 1 भंडारा, 2 नागपूर, 3 यवतमाळ, 4 गोंदिया. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा हा यवतमाळ आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1, दंतशे रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए सोडियम, बी आयोडीन, सी लोह, डी फ्लोरीन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी फ्लोरीन. फ्लोरीन हे दंतशे रोखण्यासाठी खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणता अन्न घटक B12 जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे? तर मित्रांनो ऑप्शन आहे ए मासा, बी सफरचंद, सी कलिंगड, डी काजू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मासा हा B12 जीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, पालकाच्या हिरव्या पानात पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्य आढळतो? मित्रांनो ऑप्शन आहे ए जीवनसत्व, बी ड जीवनसत्व, सी लोह, डी
कॅरोटीन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी लोह. पालकच्या हिरव्या पानात लोह हे घटक महत्त्वपूर्ण प्रधान आढळते. प्रश्न क्रमांक 4. जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य टिंबटिंब या जीवनसत्वाद्वारे होतं. तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन आहे ए जीवनसत्व, बी क जीवनसत्व, सी ब जीवनसत्व, डी ड जीवनसत्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी के जीवनसत्व. जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य के जीवनसत्वाद्वारे केले जातात. प्रश्न क्रमांक 5. लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए देवी, बी मधुमेह, सी पोलिओ, डी डांगा खोकला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मधुमेह. लसीकरणाच्या मधुमेह विकार नियंत्रित करता येत नाही. क्रमांक 6. खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही. ए कोबाल्ट, बी निकल, सी लोह, डी ग्रेफाइट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ग्रेफाइट हे पदार्थ चुंबकीय नाही. प्रश्न क्रमांक 7. कोरडी हवा विजेचा टिंबटिंब असते. ए सुवाहक, बी दुर्वाहक, सी परिपूर्ण अवरोधक, डी परिपूर्णक वाहक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पूर्ववाहक. कोरडा हवा हा विजेचा पूर्ववाहक असे असतात. प्रश्न क्रमांक 8. टिंबटिंब हे मानवनिर्मिती मूलद्रव्य आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए प्लुटोनियम, बी V5335, सी युरियम, डी रेडियम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए प्लुटोनियम हा मानवनिर्मिती द्रव्य आहे. प्रश्न क्रमांक 9. एखाद्या वस्तूचे वजन विषुववृत्तावर टिंबटिंब असते. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए कमी, बी अधिक, सी इतर असते तेवढेच, डी जवळपास शून्य. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कमी. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणती एक रासायनिक क्रिया नाही. ऑप्शन आहे मित्रांनो ए कागदाचे जळणे, बी अन्नपचन, सी पाण्याचे बाष्पीभवन, डी कोळसाचे जळणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी पाण्याचे बाष्पीभवन हे रासायनिक क्रिया नाही आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते गुणसूत्र पुरुषामध्ये आढळतात. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए XX, बी XXX, सी XY, डी XYZ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी XY हे गुणसूत्र पुरुषामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 13. घरातील गादी अथवा सतरंजीमधील धूळ काढण्यासाठी ती काठीने जोडली जाते. ही कृती न्यूटनच्या टिंबटिंब नियमाशी सुसंगत आहे. ऑप्शन आहे मित्रांनो ए पहिल्या, बी दुसऱ्या, सी तिसऱ्या, डी चौथ्या. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पहिल्या. प्रश्न क्रमांक 14. 6 मुलीच्या जन्मानंतर एखादे दाम्पत्य मुलगा जन्मास घालण्याची शक्यता किती टक्के असते. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए 0, बी 25, सी 50, डी 75. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 50%. प्रश्न क्रमांक 15. जेट विमानाच्या खास एलिव्हेशन फ्यूल म्हणजे शुद्ध केलेले टिंबटिंब असतात. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए पेट्रोल, बी रॉकेल, सी गॅलोसिन, डी डिझेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रॉकेल. प्रश्न क्रमांक 16. पुढील शब्दातून भाववाचक नामे ओळखा. मित्रांनो ऑप्शन आहे ए गुलामगिरी, बी घार, सी चपळ, डी शत्रू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो गुलामगिरी. गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. पोपट पेरू खातो. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए कर्मणी, बी कर्तरी, सी भावे, डी मिश्र प्रयोग. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 18. चारही बाजूनी पाणी असलेले भूप्रदेशाला टिंबटिंब म्हणतात. तर या शब्दासमूहाचा योग्य शब्द निवडा. मित्रांनो ऑप्शन आहे दोबा, बी बेट, सी त्रिभुज पक्ष, डी द्वीपप्रकल्प. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी बेट. चारही बाजूनी पाणी असलेल्या भूप्रदेशाला बेट म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. खालील दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. तो आता कामावर जात असेल. तर ऑप्शन आहे मित्रांनो
ए पूर्ण भविष्यकाळ, बी अपूर्ण भविष्यकाळ, सी रीती भविष्यकाळ, डी उद्देश भविष्यकाळ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अपूर्ण भविष्यकाळ. तो कामावर जात असेल या वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो अपूर्व काळ आहे मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळ. उद्या या शब्दाचा विरुद्धी शब्द ओळखा. ऑप्शन आहे मित्रांनो ए निर्दय, बी आरंभ, डी सदय, डी अस्त. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी अस्त. प्रश्न क्रमांक 21 त्यांनी कारखान्यात काम केले होते तर दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए साधा भूतकाळ, बी पूर्ण भूतकाळ, सी अपूर्ण भूतकाळ, डी रीती भूतकाळ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 22 खालील स्वरापैकी संयुक्त स्वर कोणते. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए अ, बी उ, सी आ, डी ई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ई. संयुक्त स्वर आहे मित्रांनो ऑप्शन डी ई. प्रश्न क्रमांक 23 मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. दिलेल्या वाक्यातील अधोरेखील नामाचा प्रकार सांगा. मित्रांनो ऑप्शन आहे ए विशेष नाम, बी भाववाचक नाम, सी सर्वनाम, डी धर्मवाचक नाम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 24 मराठी भाषेत एकूण किती स्वर आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए 12, बी 13, सी 14, डी 16. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 12 स्वर आहे मित्रांनो मराठी भाषेमध्ये. प्रश्न क्रमांक 25 या गावात ब्राह्मणाची घरे 7च आहे. या विधानातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए अधिवेशन, बी अधिविशेषण, डी संख्या विशेषण, डी क्रिया विशेषण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी संख्या विशेषण. या गावात ब्राह्मणाचे घरे 7च आहे त्यामुळे हे संख्या विशेषण आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्यरचनाचा योग्य अर्थ शोधा. तर मित्रांनो कानावर हात ठेवणे. तर ऑप्शन आहे ए कान उघडून सांगणे, बी कान टोचणे, सी कान घडणी करणे, डी माहिती नसल्याचा बहाणा करणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी माहिती नसल्याचा बहाणा करणे. प्रश्न क्रमांक 27 खालील दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा. लिहिता वाचता येत असलेला टिंबटिंब. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए सुशिक्षित, बी सुसंस्कृत, सी सुचित, डी साक्षर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो साक्षर ऑप्शन डी. क्रमांक 28 गंगेत घोडे न्हाणे म्हणजे टिंबटिंब. ऑप्शन आहे मित्रांनो ए काम करणे, बी कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे, सी कामाची प्रयत्न करणे, डी खूप कष्ट करणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे. प्रश्न क्रमांक 29 लाकडाची मोळी तर भाजीची टिंबटिंब. ए मोजे, बी पेंडी, सी रास, डी थापी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पेंडी. लाकडाची मोळी तर भाजीची पेंडी. प्रश्न क्रमांक 30 जसे मिनिट सेकंद तर आठवडा टिंबटिंब. तर ऑप्शन आहे मित्रांनो वर्ष, बी महिना, सी दिवस, डी तास. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी दिवस. 31 उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचा नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे. तर मित्रांनो ऑप्शन आहे ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी पंतप्रधान, डी उपराष्ट्रपती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए राष्ट्रपती. क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या बाबतीच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए राष्ट्रीय ध्वजाचे मान राखणे, बी राष्ट्रगीताचे मान राखणे, सी मतदानाचा हक्क बजावणे, डी सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित राखणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मतदानाचा हक्क बजावणे हे मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही.
प्रश्न क्रमांक 33, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए मुंबई उपनगर, बी आमटी, सी चेन्नई, डी गुडगाव. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मुंबई उपनगर. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे मित्रांनो मुंबई उपनगरमध्ये. प्रश्न क्रमांक 34, जबलपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए कावेरी, बी नर्मदा, सी गोदावरी, डी चंबळ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी नर्मदा नदी ही जबलपूर शहराच्या नदीकाठावर वसलेली आहे. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वात प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए इंग्लंड, बी हॉलंड, सी फ्रान्स, डी पोर्तुगास. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी पोर्तुगास. प्रश्न क्रमांक 36, भारताचे पहिले व्हाईसराय कोण होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए लॉर्ड केनिंग, बी लॉर्ड माउंटबॅटन, सी लॉर्ड लेटन, डी लॉर्ड कर्झन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए लॉर्ड केनिंग हे भारताचे पहिले व्हाईसराय होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 37, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए राजाराम मोहन राय, बी स्वामी दयानंद सरस्वती, सी स्वामी विवेकानंद, डी ईश्वरचंद्र विद्यासागर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, कधी स्थापना केलेली आहे नक्की कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 38, सुप्रसिद्ध देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो ऑप्शन आहे, ए नांदेड, बी परभणी, सी छत्रपती संभाजीनगर, डी पुणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुप्रसिद्ध देवगिरी किल्ला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39, गोदावरीचे उगमस्थान टिंबटिंब आहे. तर मित्रांनो ऑप्शन आहे, ए महाबळेश्वर, बी सातपुडा लेण्या, सी संगमेश्वर, डी त्र्यंबकेश्वर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचे उगमस्थान आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापन कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 1992, बी 1994, सी 1996, डी 1998. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 1994 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 41, कर्नाळा अभयारण्य कुठे स्थित आहे? तर ऑप्शन आहे, ए रायगड, बी अकोला, सी अमरावती, डी बुलढाणा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य स्थित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42, सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे, ए रायगड, बी सिंधुदुर्ग, सी रत्नागिरी, डी बुलढाणा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए रायगड येथे माथेरान या जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो पर्यटन स्थळ. प्रश्न क्रमांक 43, चादरीसाठी सुप्रसिद्ध जिल्हा टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए नागपूर, बी सोलापूर, सी नगर, डी धुळे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सोलापूर जिल्हा चादरीसाठी सुप्रसिद्ध जिल्हा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए डॉक्टर विमला वेहने, बी डॉक्टर आनंदीबाई जोशी, सी डॉक्टर शोभना रानाडे, डी डॉक्टर रमाबाई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी डॉक्टर आनंदीबाई जोशी हे महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर होत्या. प्रश्न क्रमांक 45, भारतात सर्वात मोठा जिल्हा टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए लडाख, बी कच्छ, सी जैसलमेर, डी अहमदनगर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए लडाख. भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46, विश्व मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 13 ऑगस्ट, बी 13 सप्टेंबर, सी 13 ऑक्टोंबर, डी 13 नोव्हेंबर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 13 नोव्हेंबर रोजी विश्व मधुमेह दिवस साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 47, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए डॉक्टर भीमराव आंबेडकर, बी लोकमान्य टिळक, सी गोपालकृष्ण गोखले, डी महादेव रानडे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 48, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 29 जानेवारी, बी 29 जून, सी 29 जुलै, डी 29 ऑगस्ट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए श्री मनोहर नाईक, बी श्री गणेश नाईक, सी श्री डी पी सावंत, डी श्री राजेंद्र डलडा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, श्री गणेश नाईक हे महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आहे. मित्रांनो 2023चे कोण आहे नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 50, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यवाहक गुरुकुल सध्या कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्र, ए श्री किसन पाटील, बी श्री किसन मोरे, सी सजू जयस्वाल, डी श्री जयंत नरवडे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, श्री संजू जयस्वाल हे मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यवाहक गुरुकुल सध्या आहे मित्रांनो. राबवलेले आहे. ऑप्शन आहे मित्रांनो, ए 3 जल दिवाळी, बी जल दिवाळी, सी 3 दिन दिवाळी, डी हर हर दिवाळी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, जल दिवाळी. केंद्र सरकारने महिलांसाठी जल दिवाळी या 3 दिवसीय पाणी अभियान राबवलेले आहे. प्रश्न क्रमांक 2, दरवर्षी राष्ट्रीय विधी सेवा दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो ऑप्शन आहे, ए 10 नोव्हेंबर, बी 14 नोव्हेंबर, सी 9 नोव्हेंबर, डी 17 नोव्हेंबर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 3, 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए मुंबई, बी कलकत्ता, सी लखनौ, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, कोलकाता येथे 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 4, 19व्या आशिया खेळामध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकलेली आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 107, बी 108, सी 100, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 107. 19व्या आशिया खेळामध्ये भारताने एकूण 107 सुवर्णपदके जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, विद्युत सुधारणा विधेयक कधी मांडण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 2020, बी 2023, सी 2003, डी 2022. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, 2022मध्ये विद्युत सुधारणा विधेयक मांडण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए शिवराज्य, बी लोकनेता, सी पुढारी, डी लोकराज्य. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, लोकराज्य. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक हे लोकराज्य आहे. प्रश्न क्रमांक 7, बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो ऑप्शन आहे, ए महाराष्ट्र, बी केरळ, सी गुजरात, डी उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए महाराष्ट्र. बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना महाराष्ट्र या राज्यामध्ये झालेली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8, भारत सरकारने सायबर गुन्ह्याचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम कोणत्या दिवशी राबवली गेली? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 3 नोव्हेंबर 2019, बी 3 डिसेंबर 2019, सी 3 जानेवारी 2020, डी 21 मार्च 2020. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 3 जानेवारी 2020मध्ये भारत सरकारने सायबर गुन्ह्याचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम 3 जानेवारी 2020 दिवशी राबवण्यात गेलेली आहे.
प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडीचे नवीन अभयारण्य घोषित केले ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए चंद्रपूर, बी अमरावती, सी यवतमाळ, डी बीड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडीचे नवीन अभयारण्य घोषित केलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डब्बे निर्मिती कारखाना उभारण्यात केंद्राने मंजुरी प्रदान केलेली आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए नागपूर, बी लातूर, सी चंद्रपूर, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी लातूर येथे रेल्वे डब्बे निर्मिती कारखाना उभारण्यास केंद्राने मंजुरी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. 1872 आयोजित केलेली भारताची 2011ची जनगणना ही कोणती जनगणना आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 12वी, बी 15वी, सी 18वी, डी 20वी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 15वी. 1872 आयोजित केलेली भारताची 2011ची जनगणना ही 15वी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. मी अन्नपूर्ण योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी अरुणाचल प्रदेश, डी राजस्थान. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए महाराष्ट्र राज्याने मी अन्नपूर्ण योजना सुरू केलेली आहे मित्रांनो. क्रमांक 13. तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए मंडळ अधिकारी, बी प्रांत अधिकारी, सी नायब तहसीलदार, डी तहसीलदार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी तहसीलदार हे तलाट्यावर नजीकचे नियंत्रण ठेवले जातात. प्रश्न क्रमांक 14. अमरावती जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए यशोमतीताई ठाकूर, बी नवनीत राणा, सी चंद्रकांत दादा पाटील, डी यापैकी नाही. मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 15. भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए अरुणाचल प्रदेश, बी आसाम, सी ओडिसा, डी मिझोरम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश. भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था अरुणाचल प्रदेश या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए डाळी, बी सफरचंद, सी दूध, डी खाद्यतेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी दुधामध्ये सर्वात जास्त कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. सर्वात आस्तीय स्वरूपाचे जीवनसत्व कोणते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए ई जीवनसत्व, बी क जीवनसत्व, सी ब जीवनसत्व, डी ड जीवनसत्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी क जीवनसत्व सर्वात आस्तीय स्वरूपाचे जीवनसत्व आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कशासाठी कॅल्शियम हा घटक उपयुक्त आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए लोह चयापचय, बी जखमा बरी होण्यासाठी, सी हाडे व दातासाठी, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी हाडे व दातासाठी कॅल्शियम हा घटक उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील टीबी रुग्णाचे NGO कुठे आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए नाशिक, बी गडचिरोली, सी सातारा, डी पुणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी पुण्यामध्ये टीबी रुग्णाचे NGO आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. जागतिक परिचारिकता दिन केव्हा साजरा करतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 12 मार्च, बी 12 एप्रिल, सी 12 मे, डी 12 जून. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 12 मे रोजी जागतिक परिचारिकता दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21. मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए बिहार, बी हरियाणा, सी मध्य प्रदेश, डी आसाम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए बिहारमध्ये मधुबनी लोक चित्रकला प्रकार राज्यात प्रसिद्ध आहे मित्रांनो, बिहार या राज्यात. प्रश्न क्रमांक 22. बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय टिंब येथे आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए पुणे, बी नागपूर, सी मुंबई, डी सोलापूर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पुण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय आहे.
प्रश्न क्रमांक 23, सेवा कराची आकारणी कोण करते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए राज्य सरकार, बी स्थानिक संस्था, सी केंद्र सरकार, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, केंद्र सरकार सेवा कराची आकारणी करत असते. क्रमांक 24, सार्वजनिक सभा 1870 साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडीत असलेले सार्वजनिक काका म्हणजे कोण? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए न्यायमूर्ती रानाडे, बी गोपाळकृष्ण गोखले, सी ग वा जोशी, डी लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, ग वा जोशी. मित्रांनो, यांचं संपूर्ण नाव तुम्हाला येत असेल तर नक्की मला कमेंट करा. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए लीलावती, बी चंबळ, सी कृष्णा, डी गोदावरी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, चंबळ नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही. लीलावती, कृष्णा आणि गोदावरी या तिन्ही पण नदी महाराष्ट्रातून वाहतात.